सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब, मी सध्या उभा आहे दिघोळ गावाच्या शिवारामध्ये। ही फॉरेस्टची जागा आहे आणि इथं 50 गोण्या जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर जी दुधामध्ये मिक्स केली जाते ती मागच्या 2 दिवसापूर्वी कोणीतरी टाकून गेले। सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये भेसळखोरांच्या मनामध्ये अगदी भीती निर्माण झाली। मी सध्या उभा आहे डिगोळच्या शिवारामध्ये। मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दुधामध्ये नेमकी भेसळ कशाची होते। ती भेसळ होते मलेशियाच्या जनावरांच्या स्लॉटर मधून निघणाऱ्या चरबीची बनलेली पावडर। ही या महाराष्ट्राच्या अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलीये। तीच पावडर बघा तुम्ही, हो का, ही पावडर आहे, दिसतंय। ही पावडर ही दुधामध्ये भेसळ करायची पावडर दिघोळ शिवारामध्ये जवळजवळ 50 बॅग कोणीतरी भेसळखोराने आणून टाकलेल्या आहेत। याच्यावरती कोणत्याही पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही ना। कोणी इथं आलेलं आहे, पण पोहोचला तो रविराज, त्याच्यासोबत माझ्यासोबत माझे मित्र आहेत मचिंद्र गीते साहेब। हे आमच्या कोणतं पद आहे तुमच्याकडे? भारतीय जनता पार्टीचे जामखेडचे सचिव आहेत, त्याच्यासोबत त्यांचे भाचे पण आहेत। आम्ही पोहोचलो आणि हे अख्ख्या गावामध्ये झालं। हे कोणी आणून टाकलं हे माहित नाही। आम्ही याचं सॅम्पल कलेक्ट करतोय आणि इथल्या PI साहेबांना फोन करून इन्फो करतोय। एकच पावडर टाकली बरोबर आहे. हो, मिलावटी पावडर टाकली आहे। त्याच्या वावरामध्ये आहे का कुठे आहे का? इथं फॉरेस्टची जागा आहे त्यात टाकलेली। हे आम्ही सॅम्पल पण कलेक्ट केलेलं। अजून टाकत आहेत। बापरे, हातावर आलो। केलं कलेक्ट साहेब? साईडवर माहिती नोंद करून देतो का तुम्हाला? तिथे लवकर पोलीस पाठवा, काळजी करू नका। हो, पाठवा लवकर। दूध मिलावटी पावडर आहे बरोबर आहे. हो, मिलावटी। ही पावडर जी आहे ही दूधजन्य पावडर नाही, ही बनलेली आहे जनावरांच्या चरबीपासून। त्याचं प्रूफ म्हणजे त्या आळ्या। त्या आळ्या फक्त आणि फक्त हाडकांमध्ये होतात, मांसामध्ये होतात, दुसऱ्या कशातच होत नाही। काल म्हणल्याप्रमाणे आमच्या भूम तालुक्यातले 3 भिकार चोटा आहेत जे अख्ख्या भूम तालुक्याला ही पावडर पुरवत होते। त्यांची नावं आणि त्यांचे पुरावे अगदी फोटो सहित प्रसारित करणार आहे। पण ही जी पावडर कोणी टाकली आहे, पोलिसांचं कर्तव्य ते 100% पार पाडणार। FIR दाखल होतोच आहे। याच्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते सुटले नाहीत पाहिजेत, कारण की हे वर्षानुवर्ष सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासोबत खेळायचं काम आहे। जर दुधामध्ये जनावरांच्या चरबीपासून बनलेली पावडर फॅट वाढवण्यासाठी टाकली जात असेल तर आमच्यासारख्या माळकरी माणसांनी आणि या महाराष्ट्रामध्ये जी कोणी मटण खात नाहीत, नॉनव्हेज खात नाहीत, त्यांचा धर्म भ्रष्ट करण्याचं काम आहे। या दलिंदर भिकार चोटांना सुट्टी नाहीये। ज्याने कोणी हे कृत्य केले असेल आणि जे आतापर्यंत दुधामध्ये भेसळ करायचं काम करत असतील त्या प्रत्येकाला एक्सपोज करायचं काम आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये FDA सोबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करतच आहेत। लवकर तुकाराम मुंडे यांच्या FDAच्या धडक कारवाईने सर्वच भेसळखोरांचे धाबे दणाणलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दुधामध्ये, खव्यामध्ये, पनीरमध्ये, वेगळ्या वेगळ्या पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळखोरीचे लागणारे मटेरियल बाहेर फेकलेले दिसत आहे। यातच आता रविराज साबरे पाटील यांच्या टीम गब्बर याने त्यांच्या प्रभागामध्ये फेकलेल्या दुधाच्या भेसळीकरता लागणाऱ्या चरबीच्या पावडरचं एक्सपोज करून त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करून धडक कारवाई केलेली आहे।